खासदार अमोल कोल्हेंना पाडणार हे फायनल असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय। कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांची पाहणी केली। पुणे लोकसभा निवडणूक लढण्याच्या चर्चांवर फडणवीसांनी मौन सोडले। पुण्यावर माझं विशेष प्रेम आहे, मात्र पुणे लोकसभा लढणार नाही असं ते म्हणाले। मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वादामुळे ओबीसी मराठा समाजात दुफळी निर्माण होते असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलं। दोघांनी कुठेतरी थांबलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला। आज वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीत राज्यातील 30 जागांवर लढण्याची वंचितची तयारी असून त्यासाठी आजपासून बैठक बोलावण्यात आली आहे। सलीम कुत्तासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची चौकशी होणार आहे। नाशिक पोलिसांच्या चौकशीत भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचीही चौकशी करण्यात आली। सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतर न्यायालय आज सुरू होत आहे। त्यामुळे सुनील केदार यांचा जामीन आणि शिक्षेबाबत सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यात बैठक होणार आहे। मराठा आरक्षणाच्या आणि समाजाच्या सर्वेक्षणासाठी अटी आणि संदर्भ बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे। मनोज जरांगे पाटील यांचं 26 जानेवारी 2024 पासून मुंबईत उपोषण सुरू होत आहे। उपोषणाच्या नियोजनासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र देण्यात आले। लातूरच्या गादवडचे मराठे 70 ट्रॅक्टर घेऊन मुंबईला जाणार आहेत। गावातील मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालाय। 20 जानेवारी हे सर्व मराठा बांधव ट्रॅक्टर आणि साधन सामुग्रीसह मुंबईकडे रवाना होणार आहेत। आज राज्यभरात दत्त जयंती साजरी केली जाते। सर्वत्र दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळणार आहे। श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये काल रात्रीपासूनच भक्तांची रीत पाहायला मिळाली। कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी इथं आज दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। दत्त जयंती निमित्त मंदिरात पहाटे 4 वाजता काकड आरती पार पडली। त्यानंतर आता सकाळी 8 ते 12 या वेळेत पंचामृत अभिषेक संपन्न होणार आहे। मुंबईतही मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी केली जाते। कुर्ल्यातील एकूण 90 वर्ष जुन्या दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। नंदुरबारच्या सारंगखेडा येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। महानुभाव पंथाचे एकमुखी दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंती साजरी होती आहे। शत्रूच्या काळजात धडकी भरणारी INS इम्फाळ ही युद्धनौका आजपासून नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या हस्ते यांचं मुंबईमध्ये उद्घाटन होणार आहे। फ्रान्समधून परत पाठवलेलं भारतीय विमान मुंबईत पोहोचलंय। मानवी तस्करीच्या संशयावरून दुबईहून भारतीय नागरिकांना निकाराग्वाला घेऊन जाणारं विमान फ्रान्सनं अडवलं होतं। फ्रान्स कोर्टाच्या आदेशानंतर 300 प्रवासी भारतात परतले। उत्तर भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिमी चक्रवात सक्रिय राहणार आहे। त्यामुळे राज्यात नववर्ष कडाक्याची थंडी घेऊन येईल। सोमवारी राज्यातील बहुतांश ठिकाणचं तापमान 12 अंशापर्यंत खाली उतरलं। नागपुरातील तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे। 31 डिसेंबरपर्यंत पारा 15 अंशापर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। मुंबईतील कुलाबासह माझगाव वरळी परिसरामध्ये सोमवारी वायू प्रदूषणात पुन्हा मोठी वाढ झाली। गुणवत्ता निर्देशांक 200 पार गेल्यानं येथील हवा घातक ठरली। दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात सलग 2 दिवस AQI 200 पार गेला होता। राज्यात कोरोनाचे नवीन 28 रुग्ण आढळले असून त्यातील मुंबईमध्ये 13 तर ठाण्यात 8 रुग्ण आढळले। सोमवारी 13 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं शिरकाव केलाय। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला कोरोना रिपोर्ट तिचा पॉझिटिव्ह आला। महिलेसोबत तिच्या भावाचीही चाचणी करण्यात आली आहे। जळगावात कोरोनाच्या JN1 पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाय। भुसावळ येथील कुर्हेपानाचे या ठिकाणचा हा रहिवासी आहे। रुग्णाच्या संपर्कातील 14 जणांची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे। राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ या भागांसाठी जलसाठे मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले।
त्यामुळे राज्यावर जलसंकट असून जुलै 2024 पर्यंत धरणातील पाणी टिकण्यासाठी नियोजन करावं अशा सूचना अजित पवार यांनी पुणे शहरात नवं विमानतळ झाल्यानंतर या शहरात वेगानं विकास होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. ज्यांच्या विमानतळाच्या कामामध्ये जमिनी जातील त्यांना भरघोस मोबदला दिला जाईल असं सुद्धा ते म्हणाले. म्हाडाने मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात असलेल्या 11 एकरच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलाय. सामान्यांना मोठ्या प्रमाणात परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प त्यामुळे उभा राहणार. म्हाडाच्या कोकण मंडळानं सप्टेंबर महिन्यात 5311 घरांची सोडत काढली होती. ही सोडत सुरुवातीला ऑक्टोबर महिन्यात पार पडली होती, पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अर्जासाठीचा कालावधी वाढल्यानं सोडत पुढे ढकलण्यात आली. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी सातारा मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गाची पाहणी केली आहे. लोहमार्गाचं दुहेरीकरण, इंटरलॉकिंग इत्यादी कामं सध्या सुरू आहेत. मुंबई कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस जानेवारी अखेर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दुहेरीकरणाच्या कामासाठी आलेल्या मेगा ब्लॉकचा मोठा परिणाम कोल्हापूर मिरज मार्गावरील रेल्वे सेवेवर होणार आहे. या कामासाठी 8 एक्सप्रेस 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत रद्द करण्यात आले. सांगली मिरज दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे पुढील 10 दिवस गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. 26 ते 6 जानेवारी दरम्यान ही गाडी पुणे ते गोंदिया धावणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी बालवाड्यांवरती नियंत्रणाचे विधेयक मांडलं जाणार आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून खासगी बालवाड्यांवर सरकारचं नियंत्रण येणार असल्याचं स्पष्ट झालं. गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा दिलाय. शेतकऱ्यांनी धान केंद्रावरती धान्य विकलं नाही तर बोनस मिळणार आहे. ई पीक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बोनस प्राप्त होणार आहे. शासकीय जमीन अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन नव्या वर्षात धडक मोहीम हाती घेण्याचं ठरवलेलं आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मीरा भाईंदर मेट्रो 9 साठी उत्तम येथे जागा अंतिम टप्प्यात करण्यात आली होती, पण ही मार्गिका गावातून जाणार आहे. त्यामुळे 500हून अधिक घरं बाधित होत असल्यानं स्थानिकांनी या मार्गिकेला विरोध केला. लोकलसह मेल एक्सप्रेस आणि रेल्वे स्थानकाच्या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेनं मोठी कारवाई केली आहे. गेल्या 8 महिन्यांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात 24,339 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात 400 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचा JN1 व्हेरियंट वेगानं पसरतोय. त्यामुळे हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. क्वारंटाईन वॉर्डची स्वच्छता करण्यात आली आहे. स्वतंत्र बेड, ऑक्सिजन, औषधं उपलब्ध करण्याच्या हालचालींना सुद्धा वेग दिला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधवांचा संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे पुण्याच्या खेड तहसीलदार कार्यालयामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एजंटमार्फत हजारो रुपयांची लूट सुरू आहे. शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय मागे घेतलाय. देवस्थान विश्वस्त आणि कामगार युनियन नेते DL कराड यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये विश्वस्तांनी 10 दिवसांचा कालावधी मागितला. रत्नागिरीच्या संगमनेश्वरमध्ये शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी संगमेश्वरमध्ये पहिल्या शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर मंत्री उदय सामंतांनी दावा केलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची लोकसभेची जागा प्रिया सावंत यांच्यासाठी मागितली असून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून महत्त्वपूर्ण विधान केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे महाविकास आघाडीत बिनसलं तर आम्ही दोघंच 24 जागा लढू असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय. आमदार म्हणून मी पक्षाच्या आदेशानं जनतेची सेवा करतोय. त्याही पुढे जाऊन जनतेची सेवा करण्यासाठी लोकसभा लढण्याचे आदेश दिले तर मी रिंगणात उतरणार असं आमदार संजय शिरसाटांनी म्हटलं. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेना गटानं दावा केलाय. मावळमधून कोणीही नेता पक्ष सोडून गेला नसून ज्याला उमेदवारी मिळेल त्याला जिंकून आणण्याचा निर्धार शिवसेना नेत्यांनी केला आहे.
भाजपसोबत जाण्याचा निर्णय योग्यच होता, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. निर्णय योग्य होता, म्हणूनच राष्ट्रवादीतील सगळ्या ज्येष्ठ मंडळींसह नव्या दमाचे आमदार माझ्या बाजूने असल्याचा दावा अजित पवारांनी केला. काँग्रेसच्या डोनेट फॉर देश अभियानाला 1 आठवडा पूर्ण झालाय. एका आठवड्यात तब्बल 5,35 लाखांचा निधी जमा झाला असून सर्वाधिक 82,48,000चा निधी महाराष्ट्रातून जमा झाला. धुळे पालिकेने वाढवलेली घरपट्टी रद्द करूनच दाखवा, असं थेट आव्हान भाजप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलंय. घरपट्टी वाढीचा ठराव हा राष्ट्रवादीच्या काळातील मोठा दावा आहे, असं म्हटलं गेलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे मिळणाऱ्या TDR विक्रीचे अधिकार अदानी समूहाला मिळाल्यानं ठाकरेंनी दंड ठोपटले. या मुद्द्यावर भाजपची कोंडी करण्याची रणनीती ठाकरेंनी अवलंबली. पुढारी प्रकाशनाच्या दीपस्तंभ दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार मिळालाय. नाशिकच्या 10वा मैल इथल्या आजीचं पुस्तकाचं हॉटेल आणि अक्षरबंध प्रतिष्ठानाच्या वतीनं आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक प्रदान हे करण्यात आले. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण, गोव्याला आणि इतर पर्यटनस्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनांमध्ये आणि किनाऱ्यावरही पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. थंड हवेचं ठिकाण असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ इथं पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत. नंदुरबार बाजार समितीत नाफेड खरेदी केंद्रावरती शुकशुकाट पाहायला मिळतोय. शासनानं ठरवलेल्या हमीभावापेक्षा खासगी व्यापारी अधिक भाव देतात. त्यामुळे शेतकरी खरेदी केंद्रात माल विकत नसून खासगी व्यापाऱ्यांना माल विकणं पसंत करतोय. धुळ्याच्या शिरपूरमधील अर्थे गावात शेतात झोपलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून 6 क्विंटल कापसाची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात 4 ते 5 चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या 15 दिवसात 33 वरून 16 रुपयांवर कांद्याचा दर आलाय. निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक संकटात सापडले. जळगाव जिल्ह्यात वातावरणात गारवा वाढत असून याचा रब्बी पिकांना फायदा होताना दिसतोय. यामुळे रब्बी पिकं चांगली बहरली असून मका आणि हरभरा पिकांना याचा फायदा झाला. कापसाचे भाव गडगडल्यानं शेतकऱ्यांवर कवडी मोल दरानं कापूस विक्री करण्याची वेळ आली आहे. या विक्रीतून कापसीच्या लागवडीसाठी झालेला खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. बुलढाणा जिल्ह्याच्या डोनगाव इथं शेतकरी शेतमजूर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकांचं प्रशासनानं पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून शेतकऱ्यांना सरकार विरोधी घोषणाबाजी केली. राज्यातील 13.5 लाख ऊसतोड मजुरांनी ऊसतोड काम बंद आंदोलन सुरू केले. जोपर्यंत 400 रुपये प्रतिटन ऊस तोडीला मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही ऊस तोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांमुळे हैराण झाले. बीड जिल्ह्यात सिंचन सुविधा मोठ्या प्रमाणात नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. तर दुसरीकडे वन्य प्राणी शेतात शिरून हैदोस झालाय. सोलापुरातील तरुणांनी दुधाच्या हिशोबासाठी विशेष ॲप बनवलंय. दूध ERP नामक ॲपद्वारे आता दुधाचा अचूक हिशोब ठेवता येणार आहे. या ॲपद्वारे आता बिल तयार करणं, पावती तयार करणं, पावती बनवणं अशी बरीच कामं सोपी होणार आहेत. वाशिमच्या मुसळवाडी गावातील नागरिकांनी लोकवर्गणीतून 4 मजली मंदिर बांधलंय. महादेव पिंड, दुर्गादेवी आणि संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. नाताळनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये हजारो ख्रिस्ती बांधवांनी कॅरल पार्टी रॅली काढली. विविध देखावे तयार करून ख्रिस्ती बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यात आरडा गावामध्ये मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात बोनालू उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यातील तनसमाळ या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या आदिवासींनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यावेळेस बालमजुरी, बाललैंगिक अत्याचार आणि बालविवाह याविषयी जनजागृती करण्यात आली. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस 135 गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कोकणातील गडकिल्ल्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केलं जाते.
रायगडचे संवर्धन संथ गतीनं सध्या सुरू आहे. शासकीय पातळीवर प्रभावी प्रयत्नांची गरज असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. निर्यात वाढवणं आणि आयात कमी करणं ही राष्ट्रभक्तीच आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. देशाच्या ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल 2014 मध्ये 7 लाख कोटी होती, ती आज 12.5 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. बुलढाणा शहरातील बाल शिवाजी कन्व्हेंटमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यासह सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केलं. कोल्हापूर करवील तालुक्यातील कुडित्रे येथील यशवंत सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं सत्तांतर झालंय. विद्यमान अध्यक्ष एकनाथ पाटील यांच्या पॅनलचा पराभव झालाय. प्रकाश देसाई, अमर पाटील यांच्या पॅनलला 19 जागांवरती विजय मिळाला. मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील मुमगे गावाचा रहिवासी असणारा दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. त्यासाठी 5 जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जमिनींचा यामध्ये समावेश आहे. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये चाकूच्या धाकानं महिलेचं मंगळसूत्र लुटणाऱ्या तिघांना सांगलीतील मिरज बस स्थानकात बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 1,15,000 रुपयांचं मंगळसूत्र जप्त करण्यात आलं. वाशिमच्या मालेगाव पोलिसांनी समृद्धी महामार्गावरून कत्तरीसाठी जाणाऱ्या गायींचा ट्रक पकडलाय. या ट्रकमधून 45 गायींची वाहतूक करण्यात आली होती. यातील 7 ते 8 गायींचा मृत्यू झाला. बुलढाण्याच्या खामगाव येथील शेख सलीम या सिमेंट विक्रेत्यावर ॲट्रोटेक कंपनीनं बोगस सिमेंट विक्री केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हिंगोली शहरासह जिल्हाभरात चिनी मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवरती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6 ठिकाणांवर छापे टाकत 30,000 रुपयांचा 6 रोल जप्त करण्यात आले. त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.